बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार रसिक श्रोते हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 6. धोंडीरामनं नेहमीप्रमाणे कॉलेज आवारात प्रवेश केला. वाटेत भेटणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला गुड मॉर्निंग सर म्हणून नमस्कार केला. त्यानंही विद्यार्थ्यांना शुभ सकाळ म्हणून प्रतिसाद दिला. परवाचं मिलिंदच्या पेपरचं त्याच्या डोक्यावर बसलेलं भूत अजून उतरलं नव्हतं. कालपासून त्याला आपण अपराधी आहोत असंच वाटत होतं. त्यामुळे तो स्वतःच्या मनाची समजूत घालू शकत नव्हता. त्यातूनही तो परवाची घटना विसरण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानं अध्यापक कक्षात पाऊल टाकलं. पहिला तास नसल्यामुळे मास्टरला सही करून तो खुर्चीत बसला. टेबलवर पडलेलं वर्तमानपत्र उचलून त्यानं डोळ्यांसमोर धरलं. तेवढ्यात सावंत सर म्हणून चौकटीतून कोणीतरी हाक दिली. त्यानं वर्तमानपत्र बाजूला केलं. समोर कुंडलिक अडके उभा होता. तो त्याला म्हणाला, सर तुम्हासनी डांगे साहेबांनी बंगल्यावर बोलिवले. कशासाठी? मला माहीत नाही, पण निरोप आलाय, आडके म्हणाला. त्यावर तो लगबगीने उठून तिथून बाहेर पडला. तो तडक डांगेंच्या बंगल्यावर आला. त्यानं लांबूनच डांगेनं नमस्कार केला. या सावंत या, असं म्हणून डांगेने त्याला बंगल्याच्या पोर्चमध्ये ठेवल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. दुसऱ्या खुर्चीवर ते बसले. काय येणार? चहा, कॉफी? नको साहेब, काही नको, थँक्यू, असं तो अदबीनं बोलला. तरीही डांगेने तिथं कामावर असल्या शिपायाला चहा घेऊन ये रे म्हणून सांगितलं. काही क्षण शांततेत गेले. त्यावर धोंडराम म्हणाला, साहेब काय आज्ञा? थोडंसं खाकरून डांगे म्हणाले, काल काय भानगड केलीत? त्यांच्या या प्रश्नाला तो एकदम हादरलाच. आपण काय भानगड केली त्याला काहीच आठवे ना. तसे डांगे पुन्हा म्हणाले, परवा डमी म्हणून कुणाच्या पेपरला बसला होता? त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. डांगेंना काय विचारायचं आहे ते त्याला समजलं. ज्या अर्थी डांगे पेपरबद्दल बोलतात त्या अर्थी त्यांना सत्य माहिती असलं पाहिजे अशी त्याला खात्री झाली. म्हणून तोही सत्यच बोलायचं ठरवून म्हणाला, दादासाहेब पाटलांचा पुतण्या मिलिंद, त्याला इंग्रजीचा पेपर सुटत नव्हता. त्यामुळं त्यांच्या आग्रहाखातर त्याच्या पेपरला बसलो, असं त्यानं डांगेंना सांगताच नकळत आवाज चढवून डांगे म्हणाले, मला समजत नाही, तुम्ही प्राध्यापकी करता आणि असले धंदे करता? हे शोभतं का तुमच्या शिक्षकी पेशाला? जर पकडला गेला असता तर तुमची बेइज्जत आणि तुमच्याबरोबर या कॉलेजची ही बेइज्जती झाली असती. याचं भान आहे का तुम्हाला? तो दादांचा पुतण्या असला म्हणून काय झालं? तुम्ही फार मोठा अपराध केलाय मिस्टर सावंत, असं डांगे बडबडत होते. तो खाली मान घालून ऐकत होता. त्यातूनही तो त्यांना म्हणाला, चूक झाली साहेब, क्षमा असावी. त्यावर डांगे म्हणाले, आम्ही माफ करू, पण विद्यापीठाकडे तुमच्या हस्ताक्षरातलं रेकॉर्ड गेलं ना, त्याचं काय करायचं? उद्या कोणाला हे समजलंच तर तुम्ही गोत्यात याल, गोत्यात. शिवाय नोकरी गमावून बसाल आणि शिक्षेस पात्र ठराल. समजलं ना? डांगेंच्या या बोलण्यानं मात्र त्याला घाम फुटला. आपण फार मोठ्या भानगडीत गुंतलोय असं त्याला झालं. तो डांगेंना म्हणाला, साहेब माझा इलाज नव्हता, परिस्थितीच तशी तयार झाली म्हणून बसावं लागलं. त्या दादा पाटलाच्या शब्दावर तुला नोकरीला घेतलं हेच ना? तो नेहमी असंच करतो, दुसऱ्याच्या दुबळेपणाचा फायदा घेतो. बरं असू दे, मला तुझ्याशी दुसऱ्याच गोष्टीवर बोलायचं आहे, असं डांगे समजुतीनं म्हणाले. धोंडीरामला धीर आला. तो म्हणाला, बोला साहेब,
काय काम काढलं? डोळ्यांच्या भुवया खालीवर उडवीत डांगे म्हणाले, गेल्या वर्षापासून माझा सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव मंजूर होऊन पडून आहे. तो कारखाना मला तुझ्या गावाशेजारी असल्या मोकळ्या माळरानावर उभा करायचा आहे. पण तुझ्या गावचा शामराव पाटील आडवा पडतोय. पहिल्यापासूनच तो आमचा विरोधक आहे. त्यामुळं तो त्याचं काम करतो. तेव्हा तुला नोकरीवर घेताना मी सुद्धा डोक्यात काही योजना करून तुला नोकरीवर घेतला आहे. कारखान्यासाठी मला तिथली जमीन योग्य भावानं संपादन करायची आहे आणि उरलेलं माळरान जे गावठाणाखाली आहे तेही शासनाकडून मंजूर झालं आहे. पण शामरावांना तिथंही आडवा येतोय. डांगे बोलता बोलता थांबले. तसं धोंडीरामनंच विचारलं, मी काय करू शकतो त्यासाठी? आता तूच सगळं काही करायचंस, असं डांगे म्हणाले. त्यावर धोंडीराम म्हणाला, गावात एकतर शामरावांनांचं खूप वजन आहे. त्यांच्यासमोर लोक तोंड उघडत नाहीत. अन्याय जरी झाला तरी सुद्धा निमूटपणे सहन करतात. तसे डांगे म्हणाले, मीही तेच म्हणतोय. असे तुम्ही किती दिवस गप्प बसणार? निदान तुमच्या गावच्या भल्याचा विचार तरी गावाने करायला नको का? त्यासाठी तुझ्यासारखी नवीन पिढी ठामपणे उभी राहायला पाहिजे. तरुण मुलांचा विचार जरूर वेगळा आहे, पण अण्णा दादागिरीवर सर्व दाबून टाकतात आणि माणसंही भितात, असं धोंडीराम म्हणाला. विचार करून डांगे म्हणाले, तू एक काम कर. कारखान्याचं महत्त्व गावात लोकांना पटवून दे. कारखाना झाल्यानं गावातल्या सर्व तरुणांना नोकरी मिळेल, रोजगार मिळेल. कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण भाग सिंचन योजनेखाली आणता येईल. त्यामुळं तुमच्या कोरडवाहू शेती हरित होतील. ऊसासारखं चलनी पीक हातात येईल. त्यामुळं गाव पण समृद्ध होईल आणि गावातील शेतकऱ्यांचं दारिद्र्य संपेल. तुमची योजना खूप चांगली, पण ती लोकांच्या गळी उतरवावी लागेल. त्यांना हे पटवावं लागेल, असं धोंडीबा म्हणाला. मी तुला तेच सांगतोय. तू पुढं होऊन साखर कारखान्याबाबत लोकांचं प्रबोधन कर. मी तुझ्या पाठीशी राहीन, असा डांगेंनी विश्वास दिला. बघतो, प्रयत्न करतो. पहिल्यांदा मित्रांची चर्चा करतो, असा शब्द धोंडीरामनं दिला व चर्चा संपून तो कॉलेजकडे गेला. नेहमीच्या पावलानं गावावर संध्याकाळ अवतरली. रोजच्या सवयीनं जेवणं आटोपून शतपावली करण्याच्या उद्देशानं धोंडीरामची मित्रमंडळी घराबाहेर पडली. मारुतीच्या देवळापुढील पिंपळाखालच्या पारावर एक एक करीत जमा झाली. चांगली 10-12 जण जमली. दररोजच्या सारख्याच गप्पा गोष्टी सुरू झाल्या. दिवसभर एकमेकांनी काय काय केलं याची चर्चा झाली. तशातच गावातली आणखी 5-7 प्रौढ मंडळी विड्या फुंकत तिथं येऊन बसली. एक दोघांनी तरण्या पोरांच्या चर्चेत भाग घेतला. गावातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण रंगलं. त्याच राजकारणाचा धागा पकडून धोंडीरामनं चर्चा गावाच्या विकासावर आणली. पंचक्रोशीतली गावं सुधारली. तिथल्या तरुणांना अनेक ठिकाणी रोजगार मिळाला, नोकऱ्या मिळाल्या. पण आपलं गाव देशाच्या स्वातंत्र्यानंतर 40-50 वर्षात फारसं बदललं नाही. उलट इथली बेकारी तरुणांच्या रूपानं घराघरात वाढत गेली, असा विषय झाला. त्याच विषयावर बोट ठेवून धोंडीरामनं आमदार डांगेंच्या नियोजित साखर कारखान्याचा विषय मित्रांच्या समोर मांडला. त्यावर सर्वांच्या नजरा धोंडीरामच्या दिशेनं विस्पारल्या. कारण त्या कारखान्याला फार वर्षांपासून शामराव अण्णांचा विरोध आहे हे संपूर्ण गावाला माहीत होतं. त्या विरोधाचा उल्लेख करीत अशोक गुरव म्हणाला, धोंडीराम, आज तू त्या डांगेच्या कॉलेजमध्ये काम करतोयस म्हणून हे बोलतोयस हे ठीक आहे. पण डांगे हा शामराव अण्णांचा राजकीय शत्रू आहे. यापूर्वी पण एकदा हा विषय गावकऱ्यांसमोर आला होता. डांगेला इथली जमीन देऊन तो आपल्या कारखान्यात इथल्या तरुणांना नोकरी देईल याची खात्री अण्णांना नाही. शिवाय तो गावच्या जमिनीवर भूविकास बँकेचा बोजा लादून सिंचन योजना राबवणार आहे. त्यामुळे गाव कर्जबाजारी होणार आहे. ते कर्ज फेडू शकणार नाहीत अशी अण्णांची भूमिका आहे. नुसती भूमिकाच नाही, तर हे सर्व अण्णांनी गावकऱ्यांच्या मनावर बिंबवलंय. त्यामुळं या गोष्टीला गावकऱ्यांचा विरोध आहे.
अशोकनं आपलं म्हणणं विस्तारानं मांडलं. त्यावर सर्व मित्र क्षणभर शांत झाले. त्या शांततेला छेद देत रमेश खंडागळे म्हणाला, अण्णा सांगतो तेच 100% खरं कसं समजायचं? कारखान्यामुळं या गावचा विकास होणार नाही कशावरून? बँकेचं कर्ज इथला शेतकरी ऊसाच्या उत्पन्नातून फेडू शकतो. कारखान्यात इथल्या तरुणाला काम मिळेल, त्याची बेकारी हटेल. अण्णांचा विरोध हा फक्त राजकारणासाठीचा विरोध आहे. रमेशचं बोलणं धोंडीरामला पटलं. तो म्हणाला, रमेश बोलतो ते सत्य आहे. हे गाव जर असंच मागासलेलं राहिलं तरच इथं अण्णांचं राजकारण आणि मक्तेदारी चालणार आहे. त्यासाठीच त्यांना इथं कारखाना नको आहे. तसा मगापासून गप्प बसलेला महादार रासकर म्हणाला, धोंडीराम, तुझं सगळं बोलणं सत्य आहे, पण गावापुढं हा विषय मांडणार कोण? मी मांडेन, मी. गावाच्या भल्यासाठी कोणाची भीती बाळगण्याची काय गरज आहे? असं धोंडीराम म्हणाला. अशोक म्हणाला, तू मांडशील हा विषय हे जरी खरं असलं तरी तुला गाव कितपत साथ देईल हेही प्रश्नचिन्ह आहे. तू त्याचा विचार करू नकोस. तुम्ही सर्व मित्रांनी जरी मला एक दिलाने साथ दिलीत तरी मी हे काम तडीच नेईन, असा विश्वास धोंडीरामनं व्यक्त केला. धोंडीरामच्या बोलण्यावर सर्वांचं एकमत झालं. साखर कारखान्याचा ठराव येत्या 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत मांडण्याचं पक्कं झालं व गप्पांचा विषय बदलला. पण त्यांच्या शेजारीच मघापासून विडीचे झुरके घेत त्यांच्या गप्पांवर कान लावून बसला गणा जाधव अस्वस्थ झाला. तो काही न बोलता पारावरून उतरला आणि अंधारातून दिसेनासा झाला. अंधारातून झपाझप पावले टाकीत आलेला गणा जाधव शामराव अण्णांच्या वाड्यावर आला. अण्णांच्या वाड्यातली बैठक नुकतीच संपली होती. गणाला शंकर शेटे वाड्याबाहेरच भेटला. तो आपल्या घरी चालला होता. शंकर शेटे अंगानं आणि उंचीनंही मध्यम बांध्याचा, वयाची 75 ओलांडलेला, पण धट्टाकट्टा शरीराचा, रंगानं काळा सावळा, नेहमी दाढी मिशा ओढायचा. डोक्यावर इस्त्रीची टोकदार खादी टोपी व अंगात पांढरा शुभ्र नेहरू सदरा आणि धोतर वापरायचा. त्यामुळं माणसं त्याला पुढारी या टोपण नावानं ओळखायची, पण काहीजण त्याला शामराव अण्णांचा चमचा म्हणायची. त्यामुळं त्याला बिलगत घरानं विचारलं, शेट सरकार, बैठक उठली काय? आत्ताच उठली, सगळी पांगापांग झाली, आणि तू र काय काढलास एवढ्या उशिरानं? असं शेटेनं गणाला विचारलं. त्यावर गणा हळू आवाजात म्हणाला, अण्णासनी सांगायला एक बातमी घेऊन आलूया, पण आता बैठक उठली या म्हणल्यावर. गणा बोलायचं मध्येच थांबला. तसा शंकर शेटे म्हणाला, अशी काय खबर हाय, मला तरी सांग. तुम्हासनी नाही, अण्णासनीच सांगणार आहे. गणा बोलला, मग चल तर वाड्यात. असं म्हणून शेटे गणाला घेऊन पुन्हा वाड्यात आला. अण्णा अंगातला शर्ट उतरून झोपायच्या तयारीला लागले होते. तेवढ्यात शेटेनं अण्णाला हाक दिली. अण्णाने सोप्याचं दार उघडलं. ते शंकरला म्हणाले, काय रे शंकर, परत का फिरलास? ह्यो गणा आला नव्ह, त्यानं महत्वाची बातमी आणली या म्हणतो या, म्हणून आलोय परत. शंकर बरोबर आत आलेल्या गणानं अण्णांना नमस्कार घातला. तेव्हा अण्णा गणाला म्हणाले, काय आणलीस खबर, आणि एवढ्या रात्रीची? जी सरकार, तशीच खबर आहे म्हणून आलूया. गणा म्हणाला. अण्णांनी त्या दोघांनाही बैठकीवर बसण्याची आज्ञा केली. आपण स्वतः लोडावर टेकले. गणाला, बोल गणा म्हणाले. गणानं बोलायला सुरुवात केली. त्यानं देवळासमोरच्या पारावर मुलांच्या झालेल्या साखर कारखान्याचा विषय जसाच्या तसा शामराव अण्णांच्या समोर मांडला. येत्या स्वातंत्र्यदिनी हा विषय ग्रामसभेपुढे येणार असल्याचंही सांगितलं. हे ऐकून अण्णांचं डोकं सनकलंच. अण्णा गणाला म्हणाले, तू हे सांगितलंच हे लय बरं झालं. सापानं फणा काढायच्या आत्ताच त्याला ठेचायला पाहिजे आहे. त्यावर शंकर शेटे तितक्याच रागानं म्हणाला, अण्णा,
या गावात तुमच्याकडं पापणी वर करून बघायची कुणाची हिंमत नाही. पण कालचं हे सावंताचं पोरग 4 बुकं शिकलं नाही तर तुमच्या विरोधात गावात राजकारण करायला लागलंय. शेटे, हे सगळं मला बी कळतंय. करा नका राजकारण, पण शिरपा डांगेला हाताशी धरून ह्या गावात काही केलेलं मला बी चालायचं नाही. अण्णा म्हणाले. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. शेटेने पुस्ती जोडली. त्यावर आपल्या झुपकेदार मिशीवर हात फिरवीत अण्णा म्हणाले, त्या मास्तराचा बंदोबस्त करायचं अवघड नाही. त्याच्यावर त्याच्यावर मी इलाज काढतो. हे ऐकून गणा म्हणाला, अण्णा, इलाज काय बी करा, पण माझं कुठं नाव सांगू नकासा. तू काळजी करू नकोस, अण्णा म्हणाले. बैठकीवर चाललं बोलणं ऐकून माडीवर झोपायच्या तयारीत असणारा अण्णांचा मुलगा, गावचा सरपंच बाजीराव देशमुख खाली आला. तो बैठकीवर बसत अण्णांना म्हणाला, आबा, काय बातमी आहे? अण्णांनी झालेला विषय पुन्हा बाजीरावापुढे मांडला. बाजीरावचं तरुण रक्त भडकलं. तो अण्णांना म्हणाला, त्या धोंड्याच्या बंदोबस्ताची काळजी तुम्ही करू नकासा. ते काम माझ्यावर सोपवा. त्याचा हातपायच मोडून टाकतो. बाप लेकांचा आक्रमक पवित्रा बघून शंकर शेटे समजुतीनं म्हणाला, अण्णा, ह्यो हाणामारीचा कारभार तुमच्या वाड्याला शोभत नाही. बाजीराव म्हणाला, मग काय आम्ही बांगड्या भरून ह्या गावातला आमचा होणारा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत बसू? मी तुम्हासनी गप्प बसा म्हणत नाही, पण काटा जरासा डोसक्यानं काढायला पाहिजे हाय. शेटे म्हणाला. बरं, सांगा तुमचं डोसकं, बाजीराव बोलला. त्यावर शंकर शेटे म्हणाला, अण्णा, जरासा दम धरा. 15 ऑगस्ट येऊ दे, ग्रामसभा भरू दे. त्या ग्रामसभेत आपली विश्वासू माणसं दांडकी घेऊन बसवायची. 4 रामूशी हत्यारं घेऊन घुसवायची. सभा चालू झाली की तो मास्तर कारखान्याचा विषय मांडीलच. विषय मांडला की आपल्या माणसांनी वादावादी करीत त्या मास्तरावर धावून जायचं. तुम्ही आणि बाजीरावनं वाद मिटवल्यासारखं थांबा थांबा म्हणायचं आणि रामोशाने हाना मारायला सुरुवात करायची. त्यातच त्याला बाद करायचा. कसं? शंकरचं बोलणं ऐकून अण्णा चाट पडले. ते शंकरला म्हणाले, तू लई भारी योजना मांडलीस गड्या. गर्दी मारामारीत काय जरी वाईट झालं तरी आपलं नाव पण येणार नाही. तसा बाजीराव म्हणाला, आणि पुढं पोलीस ठाण्यात लांबड लागलीच तर आपण साक्ष देऊ की त्या धोंड्यानंच हाना मारायला सुरुवात केली म्हणून. हाणामारीची योजना ऐकून गणाला आपलीच कुठंतरी चूक झाली असं वाटलं. म्हणून तो अण्णांना म्हणाला, अण्णा, त्यापेक्षा त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून नाही का चालायचं? ए समजुतीच्या, तू गप्प बस. तू तुझं तोंड बंद ठेव म्हणजे झालं, नाहीतर हिथं ठरलेलं बाहेर कुठंतरी बोलशील, असं शंकर शेटे गणाला दम देत बोलला. त्यावर बाजीराव गणाला म्हणाला, कुठं बोललास तर त्या मास्तराच्या आधी तुझा हातपाय मोडावं लागतील. काय? गणानं नुसती मान हलवली. अण्णा निघा म्हणाले. गणा बैठकीतून उठला. शंकर शेटे पाठोपाठ वाड्याबाहेर आला. शेटनं आपल्या घरचा रस्ता धरला. गणा आपल्या घराकडे निघाला. अंधारातून चालताना तो स्वतःशीच म्हणाला, काय बुद्धी झाली म्हणून ही नसती आपत अंगावर घेतली म्हणायची. त्यानं अंधारात स्वतःच्या मुस्कुटात मारून घेतली. त्याचवेळी बाजूच्या पांगिऱ्यावर बसलं घुबड गणाला बघून जोरानं घुतकारलं आणि गणाच्या छातीत तर धडधड झालं. गणा व शंकर शेटे वाड्याबाहेर पडताच शामरावांना झोपायला माझ घरात गेले. वाडा शांत झाला. अण्णा धुंडीरामावर डूक धरून रोजचा दिवस ढकलीत गेले. जून गेला, जुलै संपला, पावसाळा मध्यावर आला. एका रात्री एकांत क्षणी अण्णा बाजीरावला म्हणाले, बाजीराव, शिरप्या झोपला काय बघा. बाजीराव बैठकीचा सोपा उतरून वाड्याच्या ढेलजेत आला.
उजव्या बाजूला असल्या छोट्या खोलीचं दार वाजवून त्यानं शिरपाला हाक दिली. झोपमोड झाल्यासारखा शिरपा दार उघडून बाहेर येत म्हणाला, जी मालक, काय कामगिरी आहे? आबा बोलू त्यात, बाजीराव म्हणाला. बाजीरावच्या पाठीमागून शिरपा सोप्यात आला. तो अण्णांच्या समोर जी मालक म्हणून उभा राहिला. अण्णा त्याला म्हणाले, आत्ताच्या आत्ता रामोसवाड्यात जा आणि भीमा नायकाला पुढं घालून घेऊन ये, जा. पर मालक, इतक्या रातीला? का, तुला काय भ्या वाटतंय काय? तसं काय नाही, येतो जातो, असं म्हणून शिरपा वाड्याबाहेर लगबगीनं गेला. इतक्या रात्री शिरपाला रामोसवाड्यात पाठवणं बाजीरावला पण थोडंसं खटकलंच होतं. म्हणून तो अण्णांना म्हणाला, आबा, लगेच काय घाई होती का? त्यावर अण्णा म्हणाले, तुला नाही कळायचं. अरे 15 ऑगस्ट आठवड्यावर येऊन ठेपला आहे. समजा भीमानं नाही वय केलं तर दुसरा मार्ग बघायला नको का? अण्णांचं म्हणणं बाजीरावला पटलं. रात्र वाढत निघाली. मध्याह्न झाली. अण्णा व बाजीराव दरवाजावर डोळे लावून भीमा नायकाची वाट बघत बसले. काही वेळ गेला. त्यांची प्रतीक्षा संपली. वाड्याबाहेरच्या कुत्र्याने जोरजोरानं भुंकायला सुरुवात केली. शिरपा पाठीमागून उंचापुरा काळाकुट्ट धिप्पाड देहाचा भीमा वाड्यात आला. शिरपानं वाड्याचं दार लावून घेतलं. तो ढिलजेतच थांबला. भीमा सोप्याच्या पायऱ्या चढून बैठकीवर येत राम राम अण्णा म्हणाला. राम राम अण्णा म्हणाले. तो उभा राहिला. अण्णा बस म्हणाले. बैठकीवर बसत भीमानंच प्रश्न केला, मालक, इतक्या रातचं काय काढलासा? काम जोखमीचं आहे, बाजीराव म्हणाला. तुम्ही एक शब्द बोलू नको असा, असं अण्णा बाजीरावला म्हणाले व सुरुवात करीत भीमाला म्हणाले, भीमा, तुला एक कामगिरी द्यायची म्हणतोय. म्हणजे सुपारी म्हणा की. सुपारी नव्ह, तरी बी पाहिजे तर सुपारीच म्हण की. कुणाला हाणायचं आहे काय? हाणायचं आहे, पण अर्धा कच्चा हाणायचा आहे, पुरता हाणायचा नाही. असं म्हणजे हातपाय तोडायचा आहे ती म्हणा की. वय तसंच करायचं आहे. गडी जायबंदी करायचं आहे. भीमा क्षणभर गप्प झाला. तसे अण्णाच म्हणाले, गप का झालास? तुझी काय असेल ती सुपारी देऊन टाकीन. मग घेशील ना सुपारी? पण काम तरी कळून देईल. काम सांगतो, पण आधी होय का नाही ते बोल. भीमा अडचणीत गावल्यासारखा झाला. काहीच बोलेना झाला. त्यावर अण्णा म्हणाले, तू लई काळजी करू नकोस. तुझ्या अंगावर काय येणार नाही. गर्दी मारामारी करायची आहे, त्यामुळं तुला पोलिसात अडकून देत नाही. गर्दी मारामारी? भीमानं प्रश्न केला. अण्णा म्हणाले, येत्या 15 ऑगस्टला गावची ग्रामसभा आहे. त्या सभेत दंगा घालून हाणामारी करायची आहे. म्हणजे विरोधी पार्टी संघ म्हणा की. मग काय, तयार? असं भीमा म्हणताच अण्णांनी त्याला सगळा विषय सविस्तर सांगायला सुरुवात केली. भीमा कान देऊन ऐकत राहिला. सरते शेवटी अण्णा म्हणाले, त्या सावताचं मास्तर झालेलं पोरग आमच्या आडवं येतंय. तेला ठेचायचं आहे. त्यो मास्तर आमच्या दारूच्या अड्ड्याला विरोध केलेलाच नव्ह. भीमाच्या नजरेसमोर धुंडीराम तळून गेला आणि एका क्षणात त्याला कसं तरी झालं. तो अण्णांना म्हणाला, अण्णा, त्यो मास्तर तरी सरळ दिसतो या. मग त्यानं तुमचं काय घोडं मारलंय? भीमा, तुला राजकारण कळायचं नाही. फक्त तुला सांगितलेलं काम कर. तुझ्या जोडीला आणखी 5-10 जण घे आणि काम फत्ते कर. पण मालक,
भीमा अडकळला. तसे अण्णा म्हणाले, सुपारीची किंमत नव्ह का, 5,000 दिलं, हे 1,000 इसारत घे. असं म्हणून अण्णांनी दणक्याच्या खिशातून 1,000 काढून भीमापुढं टाकलं. ते पैसे अण्णांच्याकडे सरकवत भीमा म्हणाला, अण्णा, पैसे नगोती, तुमच्यासाठनं काम फुकट करीन, ठेवा पैसे. अरे असं कसं, फुकट नको, घे पैसे. ठेवा पैसे, काम झाल्यावर द्या. बरं ठरलं तर, सबूत दिलाय, असं भीमा म्हणाला आणि बैठक उठली. गल्ली बोळातली घसा तोडून भुंकणारी कुत्री अंगावर घेत भीमा रामोस वाड्यात निघाला. भुंकणारी कुत्री त्याच्यापर्यंत धावून जात परत फिरत होती, कारण त्याच्या उजव्या हातात हलणाऱ्या लांब दांडक्या फरशी कुऱ्हाडीचा त्यांना धाक वाटत होता. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याच्या पायातलं पायतानही कुरकुरत होतं. त्या पावलांच्या कुरकुरीबरोबरच त्याच्या डोक्यातला विचारांचा भुंगा त्याला पोखरत होता. पुन्हा पुन्हा त्याचे विचार धुंडीराम मास्तर भोवतीच रुंजी घालत होते. त्याला आपण पहिल्यांदा बघितला तो हुतात्मा स्मारकात. तिथं तो आपल्या दारूगुत्त्यावर आला. आपल्याला म्हणाला, मी हुतात्मा विष्णू सावंताचा नातू आहे. त्यावेळेला आपण त्याला म्हणालो, माझा आजा शिरपा नाईक आणि विष्णू सावंत जीवाभावाचं मैत्र. माझा आजा दरोडे घालून स्वातंत्र्याच्या बंडाला पैसे पुरवत होता. तरी पण त्यानं आपल्या दारूच्या गुत्त्याला विरोध केला. त्याचं म्हणणं बरोबरच होतं, चूक आपलीच होती. शेवटाला त्याच्या म्हणण्यापुढं अण्णासुद्धा गप्प झाला. आज तेच पोरगं गावात साखर कारखाना आणतंय म्हणून अण्णा त्याला विरोध करतोय. तसं बघायला गेलं तर त्या मास्तरचा विचार गावाच्या भल्याचा आहे, पण अण्णाला गावाच्या भल्यापेक्षा त्याचं राजकारण महत्त्वाचं वाटतंय आणि गाव आपल्या हातातनं जाईल याचं भ्या वाटतंय. हे गाव वर्षानुवर्षे आपल्या मुठीतच पाहिजे ही अण्णाची धारणा आहे. आज त्या धारणेला तडा जातोय म्हणून अण्णाला आपल्या हातनं त्या मास्तरला संपवायचं आहे. पण यात आपला फायदा काय? सुपारी, 5,000ची सुपारी, त्यासाठी सगळा रामोसवाडा गावसभेत घालून हाणामारी करायची. आणि काय कमी जास्त झालं तर अण्णांना मानिराळा होईल आणि आपल्याला फासावर घालविल. घराच्या अंगणात आल्यावर त्याची विचारांची शृंखला तुटली. त्यानं आभाळाकडं पाहिलं. आभाळातलं चांदण्याचं बाजलं पश्चिमेकडे झुकलं होतं. तो मनाशीच म्हणाला, लई वकूच झाला, नसती झंकटं पाठी लागत्यात. असं म्हणून त्यानं अंगणातल्या बाजल्यावर ठेवलेली घोंगड्याची काळी घडी विस्कटली. ते घोंगडं बाजल्यावर अंतरून त्यावर तो उत्ताना झाला आणि आभाळाकडं बघत बघत आभाळातल्या चांदण्या मनात साठवीत त्यानं डोळे मिटले. पहाटे उजाडण्यापूर्वीच बाजल्याखालच्या डालग्यात डाललेला कोंबडा आर्त आवाजात बांग देऊ लागला. त्याच्या बांगेनं भीमाला जागं केलं. तरी पण रात्री झालेल्या जागरणानं तो अंगावर घेतल्या घोंगड्यात तोंड गुरपडून पडून राहिला. उठून तरी काय करायचं होतं? एक म्हैस होती, तिचं शान घाण त्याची आई बघत होती. त्यासाठी ती भल्या पहाटे उठून बसायची. तिच्या सोबतीला त्याची वयाची 90 वर्षे ओलांडलेली आजी खोकल्याची उबळ काढीत काढीत बाहेर येऊन घराच्या चौकटी शेजारच्या भिंतीला टेकून बसलेली असायची. तिच्या तोंडात दात नव्हते, तरी पण मूठभर तंबाखू भाजून त्याची राख ती बोळक्या तोंडात घासत बसायची. ती राख घासणं तिचं दिवस उजाडेपर्यंत चालायचं. आता तीच भीमाला अधूनमधून आवाज देत म्हणत होती, लेकरा उठ की र, दिवस उगावलाय की र. तिच्या हाकेनं भीमा नुसता म्हणायचा, पण तोंडावरचं घोंगडं बाजूला करत नव्हता. तरी पण म्हातारी अधूनमधून आवाज देत होती. पण एकाएकी भीमाच्या डोक्यात धुंडीराम सावंत आला. त्याचा हुतात्मा झालेला आजा विष्णू सावंत आला आणि त्याच्या आज्याचा मैत्र असला त्याचा आजा शिरपा नाईक आठवला. त्या शिरपा नाईकच्या कथा तो आजवर त्याच्या आजीच्या तोंडातून ऐकत आला होता. त्यानं अंगावरचं घोंगडं आळोके पिळोके देत बाजूला केलं आणि तो बाजल्यावर उठून बसला. तशी त्याची आजी त्याला म्हणाली, भीम्या
मध्यरात्रीला कुठे गेला होतास र? आता तुला बी मी तेच सांगणार होतो, असं म्हणून त्यानं हळूच विषयाला हात घातला. आजीला विचारलं, आजे, आपल्या आज्याची आणि त्या हुतात्मा विष्णू सावंताची लई मैत्री होती का ग? ते आता सकाळच्या पारी तुला कशाला पाहिजेल? असं आजी म्हणाली. त्यावर भीमा म्हणाला, काय ते तुला सांगतो, पण मी विचारतोय ते सांग पहिलं. त्याचा शब्द पकडून आजी म्हणाली, अरे ते दोघं राम लक्ष्मण होतं. जात वेगळी होती पण नातं भावावानी होतं. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ येत होती. होय, एवढा जीव होता त्यांचा एकामेकांच्यावर. पण पण तू कशा पायी विचारलंस? असं भाई, मी आपलं सहज विचारलं. असं म्हणून भीमा बाजल्यावरून उठला व घरात गेला. भीमा दिवसभराच्या कामाला लागला, पण कामात त्याचं मन लागत नव्हतं. त्याच्या मनात शामरावांना दिलेला शब्द रुंजी घालत होता. तो शब्द भुंग्यानं लाकूड पोखरावं तसा त्याचा मेंदू पोखरत होता. तो अस्वस्थ होत होता. एका बाजूला एका रामोशाच्या जातीनं काम फत्ते करतो म्हणून दिलेला शब्द होता, तर कानात त्याच्या आईचे शब्द होते. त्यांची जात वेगळी होती पण नातं भावावानी होतं. आपल्या आज्याचं आणि धोंडीरामच्या आज्याचं नातं भावाभावाचं होतं. म्हणजे आपण पण पुढच्या पिढीतलं भाऊच झालो की मग. ही भावना भीमाच्या डोक्यात बळावत चालली. त्या भावनेनं तो हतबल झाला. कामधंद्यात त्याचं मन लागेनासं झालं. तो दिवस त्याचा मुख्यपणातच गेला. तो मनाशीच बोलत राहिला आणि एका क्षणी त्यानं निर्णय घेतला, काय बी झालं तरी हे काम करायचं नाही. नाही, आपल्या जातीच्या शब्दाला बट्टा लागला तरी हरकत नाही. अन्नाची सुपारी परत फिरवायची. आता भीमाच्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. तो आपल्या दारूच्या गुत्त्यावरच्या कामात गुंतून गेला. दिवस मावळून गेला की भीमाचा दारू गुत्ता जोरात चालायचा. तिथं 18 पगड जातीची माणसं जमायची. कोणी दिवसभराच्या कामाचं परिश्रम हलकं व्हावं म्हणून दारू प्यायला यायचा, तर कोणी प्रपंच उद्ध्वस्त झाला म्हणून दारिद्र्याचं दुःख हलकं करायला यायचा, तर कोणी केवळ नादासाठी तिथं यायचा. अनेकांचे अनेक प्रश्न असायचे. प्रत्येकाची वेगळी जात असायची. पण सगळीच जण एकाच पेल्यातून एकमेकांची उष्टावलेली दारू प्यायचे. 18 पगड जाती आणि धर्म एकाच पेल्यात बुडायचे. इथं खरी समता असायची. आंबेडकर नगरातल्या जयवंत आडावाचा उष्टा पेला मुसा इनामदारला चालायचा इथं. त्याचा उष्टा पेला ज्ञानू पवारला चालायचा. अशी गुत्त्यावरती गर्दी 10 पर्यंत चालायची. त्या गर्दीतच आज गणा जाधव पण सामील झाला होता. गणानं भीमाच्या हातावर 10ची नोट ठेवून एकापाठोपाठ एक असे 2 पेले दारू पोटात सोडली. क्षणभर तो तिथंच बाजूला होऊन एका बेवारस पडलेल्या बाबळीच्या ओंडक्याला पाठ लावून बसला. वेळ जाईल तशी पोटातल्या दारूची झिंग गणाच्या डोक्यापर्यंत चढत चालली. 10 वाजून गेले. अड्ड्यावरची गर्दी संपली. भीमानं गणाकडं पाहिलं. त्याला आवाज देत म्हणाला, आता व्हा की घराकडं. सोसत नाही तर तेवढी प्याजी कशाला? त्याच्या आवाजानं भेलकांडत गणा सरळ झाला. तो भीमाला म्हणाला, तुझ्याकडं एक काम होतं म्हणून थांबलो इथं. काम? कसलं काम आहे? भीमा, खाजगीच काम आहे. मग बोल तर, मला थांबा येळ नाही. असं भीमानं म्हणताच गणा ढसाढसा रडू लागला. भीमाला कोडच पडलं. त्यानं विचारलं, रडाय काय झालं? काय ते बोल की. तुला तुला तुझ्या आईची शपथ, खंडोबाची शपथ आहे तुला. कुठं बोलणार नसलास तर बोलतो. नाही बोलत. दिली शपथ. बोल. माझ्या हातून एक चूक झाली. त्या चुकीची सुपारी तुमच्या रामूस वाड्यात येणार आहे. तसं काय घडलं तर पाप मला लागायचं.
मला लागायचं. असं म्हणून गणानं त्या रात्रीच्या अण्णांच्या वाड्यावर झाली सगळी हकीकत भीमाला सांगून टाकली आणि म्हणाला, अन्नाची सुपारी आली तर तर घेऊ नकासा. हे ना कारण एका मास्तराचा जीव जायचा. होय. भीमा, बरं बरं, सुपारी आली तर करतो विचार. असं म्हणून अड्ड्यावरून घराकडे चालला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत गणा बळ करून उठला. तोही भेलकांडत आपल्या घराकडे निघाला. बरळत स्वतःशीच बोलत म्हणाला, गण्या, देव देव तुला माफी करायचा नाही. कशाला शिरलाशा पेटते आगीत? आता आग भडकली तर तुझी पण होळी होणार आहे. होळी. गणाचे शब्द भीमाच्या कानापर्यंत आले आणि गेले. पण त्या शब्दाने तोही अंतर्मुख झाला आणि विचारांच्या ओझ्याखाली घराकडे गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.